शिवाजी महाराजांचे जीवन आणि पराक्रम. छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा आणि कुशल प्रशासक होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे विजापूरच्या सुलतानाच्या सैन्यात एक प्रमुख सरदार होते. ते एक पराक्रमी योद्धा आणि कुशल प्रशासक होते. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्व गुणांचा प्रभाव शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वावर होता. शिवाजी महाराजांच्या आधी स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न शहाजी राजांनी सुद्धा केला होता. त्यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक असलेले धैर्य, नेतृत्व आणि युद्ध कौशल्य शिकवलं. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई एक अत्यंत समजूतदार आणि कणखर राजमाता होत्या. त्या स्वतः धैर्यशील आणि शौर्यवान होत्या. त्यांच्या या गुणांचा प्रभाव शिवाजी महाराजांवर पडला. त्यामुळे ते पराक्रमी योद्धा बनले. जिजाबाई लहानपणापासूनच शिवाजी महाराजांना रामायण, महाभारत आणि इतर धार्मिक ग्रंथांच्या कथांद्वारे धर्म, न्याय, कर्तव्यनिष्ठा, राष्ट्रप्रेम आणि सत्तेचे महत्त्व समजावून सांगत. त्या गोष्टी ऐकून छोट्या शिवाजीला स्फुरण चढे आणि आपणही आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटे. जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले. जिजाबाई महाराजांना सांग की आपल्या देशाला पारतंत्र्यात असून त्याला स्वातंत्र्य करून मराठा साम्राज्याची स्थापना करण्याची जबाबदारी आपली आहे आणि म्हणूनच कदाचित अवघ्या 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून आपल्या पराक्रमाची सुरुवात केली. कुठल्याही मोहिमेवर निघाल्यावर एक आई म्हणून जिजाबाईंना महाराजांची खूप काळजी वाटे, पण त्यांनी ते कधी जाणवू दिले नाही. उलट प्रत्येक मोहिमेला जिंकण्यासाठी त्यांच्यासाठी प्रोत्साहन देत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व स्तरांवरच्या लोकांना एकत्र आणलं. त्यांनी तरुण लोकांना एकत्र आणून किल्ल्यांचे बांधकाम सुरू केले. आपल्या सगळ्यांना शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून ओळखतो. शिवाजी महाराजांचं आपल्या मावळ्यांवर खूप प्रेम होतं. ते फक्त त्यांचे साथी नसून महाराज मावळ्यांना स्वतः कुटुंबाचा भाग समजत आणि त्यांच्या आनंदाच्या दुःखाच्या प्रसंगी महाराज त्यात सामील होत असत. पुढे मावळ्यांच्या सहकार्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. त्यानंतर शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले काबीज केले. कधी शक्ती तर कधी युक्ती या तंत्राचा वापर करून शिवाजी महाराजांनी अनेक मुघल राजांना सेनापतींचा प्रभाव केला. अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानावर हल्ला आणि सुरतेची लूट असे अनेक पराक्रम शिवाजी महाराजांनी केले. आपला शत्रू हा कुठूनही असू, अगदी समुद्रातही आपल्यावर हल्ला करू शकतो हे ओळखून त्यांनी नौदलाची स्थापना केली. शिवाजी महाराज अत्यंत हुशार आणि दूरदर्शी राजे होते. फक्त स्वराज्य स्थापन करून उपयोग नाही, तर त्याचे रक्षण करणारा, प्रजेसाठी काळजी घेणारा एक राजा असणं सुद्धा महत्वाचं आहे असं ओळखून 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती शिवाजी महाराज